गौरी गणपतीचे दिवस 21 सप्टेंबर 1985ला कन्ना कुटुंबियात गौरी आगमनाच्या दिवशीच भाग्यश्रीचा जन्म झाला. वडील शासकीय कार्यालयात तर आई विडी कामगार. घरात मोठी बहीण स्मिता आणि लहान भाऊ श्रीकांत असं हे मध्यमवर्गीय कुटुंब. 2 ते 2.5 वर्षाची असताना खेळताना ती पडली आणि हॉस्पिटलाइज झाली. बरेच दिवस ट्रीटमेंट चालू होती. या दरम्यानच तिला कर्णबधिरत्व आलं. आईवडील खूप निराश झाले. हॉस्पिटलमध्ये असताना मांडके मॅडम यांची भेट झाली. त्यांच्या सल्ल्याने भाग्यश्रीला रेड क्रॉस कर्णबधीर विद्यालयात प्रवेश घेतला. आईवडिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत असताना भाग्यश्रीने बरेच स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवले. आदर्श विद्यार्थी पुरस्कारही मिळाला. ही प्रगती पाहता वडिलांनी तिला मॉडर्न हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथेही ती थांबली नाही. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला. तिथे तिचे एक चित्र मॉरिशियसला पाठवण्यात आले आणि तिला पहिले सुवर्णपदक मिळाले. आपली मुलगी समाजात वावरताना कुठे कमी पडू नये यासाठी आईवडिलांनी विशेष लक्ष दिले. त्यासाठी तिला टायपिंग, ॲनिमेशन, फॅशन डिझायनिंग, हँड एम्ब्रॉयडरी असे बरेच कोर्सेस लावले. GD आर्ट हे शिक्षण घेण्यासाठी वडिलांनी तिला अभिनव कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथेही ती थांबली नाही. खूप सुंदर पेंटिंग काढले. 2009-2010 मध्ये तिच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात आले. तेथे खूप चांगला प्रतिसादही मिळाला. 2019 मध्ये PNG आर्ट गॅलरी येथेही तिचे प्रदर्शन ठेवले होते. विक्रीही झाली तेथे. 1 मे 2023 मध्ये मुंबई येथे पु ल देशपांडे आर्ट गॅलरीमध्ये चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्या कार्यक्रमात भाग्यश्रीला शिक्षक आमदार श्री कपिल पाटील सर यांच्या हस्ते राजा रवी वर्मा ग्रेट आर्टिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2013-14 मध्ये भाग्यश्री बाल कल्याण संस्थेत कार्यरत होती. नंतर 2014 ते 2023 सुहृद मंडळच्या हडपसर स्कूलमध्ये आणि आत्ता गेली 2 वर्ष सुहृद मंडळच्या बधीरभूप शाळेत मानधनावरील कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेत ती मुलांना पाककला, शिवणकला, हस्तकला, चित्रकला, ओरिगामी, मधुबनी पेंटिंग, आकाशदिवे बनवणे, उटणं बनवणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टी शिकवत असते. जशी भाग्यश्री तशीच तिची मुलेही हुशार, गुणी. स्पर्धेला गेले की पदक भरपूर कमवून येणार. काळात सर्व बंद असताना तिने पुढचे शिक्षण घेण्याचे ठरवले. DPEd आणि आर्ट मास्टर असे 2 पदवी तिने मिळवले. महाराष्ट्रातली पहिली आर्ट मास्टर करणारी पहिली कर्णबधीर महिला होण्याचा मान पटकावला. याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. कोरोना काळात तिने शांत न बसता तिचं YouTube चॅनल चालू केलं. भाग्यश्री आर्टवर्क डेप या नावाने ते आता प्रसिद्ध आहे. कोरोना काळात भाग्यश्रीला बाल भारतीच्या विशेष दिव्यांगांच्या नवीन शिवणकला विषयाच्या पुस्तकावर काम करण्याची संधी मिळाली. त्याचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात आले होते. कोरोना काळातच भाग्यश्रीने मुलांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले. या दरम्यानच तिने मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरभरून यश मिळवून दिले. याच दरम्यान भाग्यश्रीला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला. उपक्रमशील कला शिक्षक प्रेरणा राज्य पुरस्काराची ती मानकरी ठरली. ज्याप्रमाणे ऑलिम्पिक असते तसेच या दिव्यांगांसाठी अभय ऑलिम्पिक नावाची स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये सर्व कलागुणांना वाव मिळत असतो.
या स्पर्धेत भाग्यश्री 2013ला गोल्ड मेडल मिळाले आहे. 2014ला पेंटिंगमध्ये ब्राँझ मेडल मिळाला आहे. त्यानंतर 2019मध्ये ड्रेस मेकिंग विभागातून तिला सिल्वर मेडल मिळाला आहे. 10th इंटरनॅशनल ऑलिम्पिक 2023मध्ये ड्रेस मेकिंग विभागातून भाग्यश्रीची निवड झाली. सुरुवातीच्या काळात तिला शिक्षणासाठी प्रशिक्षकच मिळत नव्हते. कोरोनाचा काळ, त्यावेळेला तिच्या बहिणी स्मिताने तिला शिवण्याचे प्रशिक्षण दिले. वेगवेगळे ड्रेसेस तयार केले. पुढे तिला शिक्षक मिळाले, पण तोही प्रवास कठीण होता. एकटीने जिद्दीने मुंबई, पुणे, दिल्ली, पुणे असा प्रवास तिने पूर्ण केला. या प्रवासात तिचा भाऊ श्रीकांत आणि भाऊजई राणी हिने खूपच मदत केली. Bhagyashree's hard work and dedication paid off when she won a silver medal in the regional Olympics and a bronze medal in the national Olympic competitions in 2019, organized by the National Olympics Association of India. शेवटी 2023मध्ये मिडजी फ्रान्स येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत भाग्यश्री 4थ्या क्रमांकाची मानकरी ठरली. फ्रान्सवरून भारतात परतल्यावर दिल्लीमध्ये लोकसभा मेंबर श्री अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचे त्यांच्या कार्यालयात बोलवून विशेष कौतुक केले. तसेच मिनिस्टर ऑफ अफेअर्स श्री नितीश प्रामाणिक तसेच बरेच दिग्गज व्यक्ती यांनी सर्वांनी कौतुकाची थाप दिली. पुण्यात परतल्यानंतर माजी महापौर, सध्याचे लोकसेवा मेंबर श्री मुरलीधर मोहोळ, मिनिस्टर श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील भाग्यश्रीला कार्यालयात बोलून विशेष कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्राचे गव्हर्नर श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथे राजभवनात भाग्यश्रीचा सन्मान करण्यात आला. बक्षिसांची जणू खैरातच चालू झाली. वेगवेगळ्या ठिकाणी भाग्यश्रीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जाऊ लागले. वर्तमानपत्रातही तिचे खूप कौतुक झाले. सध्या ती शाळेच्या जबाबदारींसोबत तिच्या 2027ला होणाऱ्या चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. 20 मे 2013ला श्री मनोहर नडमिटला यांच्यासोबत भाग्यश्रीचा विवाहबद्ध झाला. मनोहरही खूप हुशार आणि गुणी. वेस्टेज ऑफ युजेसमध्ये त्यांचा हातखंड. नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. 2027मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल लेवलची ते तयारी करत आहेत. भाग्यश्री आणि मनोहर दोघेही वेगवेगळ्या प्रदर्शनात भाग घेत असतात. ऊर्जा, प्रोत्साहन, भीमथडी जत्रा अशा प्रदर्शनांमध्ये ते भाग घेत त्यांच्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन मांडत असतात आणि वेगवेगळे सेलिब्रिटी, सिने अभिनेते, अभिनेत्री त्या ठिकाणी भेट देत असतात. समाजातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी एकच मी म्हणेल, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आज नवरात्रीच्या मंगलप्रसंगी भाग्यश्रीला दुर्गा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सौ सुप्रिया दामले मॅडम आणि त्यांच्या टीमचे विशेष आभार. धन्यवाद.